Hello everyone. Welcome to our podcast Drishtikon, presented by NSS unit of PES Modern College of Engineering. I am Mananki. I am Komal, and we are delighted to take you forward with us on our first episode, Suffer to Success. So, engineering is not just a degree, it is a journey full of confusion, fun, and a lot of memories. Exactly. It is not just 4 years of academics. It is so much more than that. And who would know about this journey better than an engineer himself? Right. We are delighted to welcome our first guest, Anvesh Samrit, who has completed his computer science degree from Modern College of Engineering. Currently, he works as an associate QA analyst at PTC. Not just the academics, but he has also been an active student in co-curricular activities, participating in NSS, and he has given his 3 years for NSS volunteering for the engineering department. So, hi Anvesh, and thank you so much for coming on this podcast. Hi, thanks to you for calling me, and thank you for the praises you gave me. But honestly, all the praises goes to my seniors and NSS unit because of them I am what today I am, and my logo is Anvesh Samrit NSS केले समर्पित. That's सो really great. कसं वाटतंय तुला कॉलेज नंतर कॉलेज संपलंय डिग्री झाली आहे हाऊ आर यू फिलिंग राईट नाव मी कॉर्पोरेट मध्ये आहे, बट आपल्याला जे मीम्स दिसतात की कॉर्पोरेट लाईफ सक्स ऑल दोज थिंग्स, ते सध्या मी एक्सपिरियन्स नाही केलंय. कारण की जस्ट आउट ऑफ कॉलेज यू वॉन्ट वन थिंग विच इज फायनान्शियल इंडिपेंडन्स, which a job gives you and which is enough to keep you happy for a long period of time, even though तुमच्याकडे स्ट्रेस असेल. सो इफ आय से की तुला जर ऑफिसमध्ये 8 तास काम करायचं बट यू विल गेट अ सॅलरी ऑफ 80,000 1 lakh, you will do happily. So right now I am in that phase ki I am enjoying life and fulfilling my dreams that I had. राईट दॅट्स रिअली ग्रेट. आणि आम्हाला पण तुझ्याशी आता वी कांट वेट टू सी वॉट दिस पॉडकास्ट अवेट्स. सो येस, लकी चार्म फर्स्ट एपिसोड आमचा. येस, थँक्यू फॉर बिंग हिअर. तर आता ओव्हरऑल वी वॉन्टेड टू नो दॅट इट हॅज बीन अ लॉंग जर्नी, 4 years ऑफ इंजिनिअरिंग. देन त्याच्यानंतर बरेचसे चॅलेंजेस त्याच्यामध्ये. असं नाही आहे की 4 years ऑफ इंजिनिअरिंग इज डन व्हेरी स्मूथली, वी ऑल नो दॅट. हाऊ वुड यू डिस्क्राईब दिस जर्नी विथ अ मूवी लिरिक किंवा अ डायलॉग ऑफ अ मूवी किंवा सॉन्ग लिरिक? Okay, so if engineering would be a movie, then it would be directed by Priyadarshan. So mostly it would be something like Garam Masala, Golmaal Hai Aferi, and a song which I can relate is Zindagi Aa Raha Hu Main, not by Atif Aslam. It was by Anil Kapoor. It goes like मेरे हाथों की गर्मी से पिघल जाएगी जंजीरें, मेरे कदमों की आहट से बदल जाएगी तकदीरें, जिंदगी आ रहा हूँ मैं. So it kind of motivates me. Wow, Yeah. that's a really nice song choice. And So- he really went for his life. Exactly. So you really meant it when you Yeah. said that. Nice. आणि तुझी ही जी जर्नी आहे कॉलेजपासनं ते PTC, ह्याच्यात बरेचसे चॅलेंजेस वगैरे आले असतील, तर तुझ्या जर्नीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. So before the journey actually starts, before coming to Pune, मी प्रॉपर नागपूरचा आहे. सो 12th पर्यंत ॲम्बिशन होतं की ॲज, आणि एक डिस्क्लेमर की दिस इज नॉट अ पॉडकास्ट इन विच आय एम शोईंग की आय एम ग्रेट. वी आर जस्ट टॉकिंग ऑन अ कॉमन ग्राउंड वेअर वी आर शेअरिंग एक्सपिरियन्स. सो डोंट जज अस की यू आर बोस्टिंग अबाउट युअर थिंग्स. सो इट्स नॉट लाईक दॅट. आय एम बिंग ऑनेस्ट. सो आय थिंक द पॉडकास्ट इज मोर ऑफ एक्सपिरियन्स बेस्ड, नॉट ऑफ समथिंग ॲडवाइस. Right. सो नागपूरला असताना मी 11th-12th केलं. जसे आपल्या प्रत्येकाचे ॲम्बिशन असतात की वी शुड गेट अ IIT टॅग की ऑर NIT टॅग विच विल मेक आर लाईफ बेटर, अँड येणारे 30 वर्ष आपल्याला काही पाहावं नाही लागणार. सो माझंही सेम ॲम्बिशन होतं, बट इट फील्ड व्हेरी मिझरेबली. सो तिथे एक मनात आलं की
नाही झालं, जे 12th मध्ये 11-12 2 वर्ष आपण मनात इच्छा घेऊन होतो की नाही शेवट काहीतरी चांगलं होईल, 11-12 झाल्यानंतर IIT मध्ये जाऊ, वी विल गेट अ गुड जॉब, अ गुड पॅकेज, देन लाईफ विल बी स्मूथ. सो तिथे एक रियालिटी हिट झाली की तुमच्या डोक्यात जे असतं तेच होईल. इट इज नॉट नेसेसरी. यू विल हॅव टू फेस सम चॅलेंजेस आणि तुम्ही जे इमॅजिन नसेल केलं त्या गोष्टी पण येईल. सो तेव्हा ठरवलं होतं की पुण्यात यायचं आणि पुण्यात येऊन एक असा जॉब किंवा अशा पाथला जायचं आहे जिथे आपल्या फॅमिलीसाठी मेन माझं होतं की आईवडिलांसाठी करायचं आहे. कारण की ऑनेस्टली आय डोंट मोस्ट पीपल ऑफ माय एज ग्रुप और माय फ्रेंड सर्कल नो अबाउट माय फायनान्शियल बॅकग्राऊंड. फायनान्शियल बॅकग्राऊंड वॉज नॉट गुड. माझे वडील बँकेत होते आणि मी आई टिफिन बनवायची आणि मी सायकलने डिलिव्हर करायचो. इट वॉज लाईक 6, 7, 8, 9. आणि मग 10th मध्ये नाही, कारण की आईचं होतं की तू कामात तुझं लक्ष राहतं, मग तू परत तुझी डिग्री पर्सेंटेजवर इफेक्ट नको व्हायला म्हणून. आणि इट्स नॉट लाईक की मी त्यांना ब्लेम करतो की त्यांनी मला हे काम करायला लावलं, की आय एम ब्लेस की त्यांनी मला हे काम करायला लावलं म्हणून मला जाणीव होईल की त्यांना काहीतरी रिटर्न द्यायचं आहे. आणि तिथनं माझ्या मनात होतं की स्वतःसाठी नाही तर आईवडिलांसाठी करायचं आहे. मग इथे आल्यानंतर तीच मनात इच्छा होती की नाही काहीतरी करायचं आहे जे चांगलं होईल. आणि एक सिनियर आहे आमचं सागर खेडेकर, त्यांनी मला फर्स्ट PTC बद्दल सांगितलं की इट इज अ गुड कंपनी, कॉलेजमध्ये येत असतात. सो मी म्हटलं की बॅक ऑफ द माइंड चालत राहायचं की यार दिस इज समथिंग गुड, की फायनल इयरमध्ये तुम्हाला इंटर्नशिप भेटतं आहे आणि फायनल इयर नंतर इफ यू परफॉर्म वेल तर तुम्हाला जॉबही राहील. सो जसं एका IITianच्या मनात असतं की गुगल करायचं आहे किंवा इथे जायचं आहे, माझ्या मनात ते होतं. बिकॉज कोणी म्हणू शकतं मला की हे किती छोटे स्वप्न होते एक छोट्या इंटर्नशिपसाठी किंवा छोट्या जॉबसाठी, बट फॉर दॅट टाइम माझ्यासाठी ते बेस्ट होतं. सो मी त्या गोलकडे परसिव्ह करत गेलो. आणि वेन यू हॅव अ गोल इन माइंड थिंग्स मेक सेन्स ऑटोमॅटिकली. Right. सो दॅट्स इट. म्हणजे मला असं आय डिड हार्डवर्क, बट रिअली मला असं कधी जाणवत नाही की हा हार्डवर्क मी केला आहे, कारण की माझ्या मनात होतं की तुला जे पाहिजे ना त्यासाठी ही गोष्ट करावी लागेल. सो असं नाही की तू काहीच नाही कशाने भेटून जाईल किंवा खूप काही कशाने भेटणारच नाही. इट वॉज बॅक ऑफ माइंड की तुला पाहिजे तर तुला करावं लागेल. बरोबर. तेच जे तू म्हणलास आणि की यू आर नॉट हिअर टू बोस्ट अबाउट युअर सक्सेस, तर दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स की यू वर द राईट चॉईस फॉर दिस पॉडकास्ट. कारण पीपल कॅन रिलेट टू यू. आपल्या जे व्ह्युअर्स आहेत, ऑडियन्स आहेत, मोस्टली जी आत्ता मुलं इंजिनिअरिंगला नुकतीच आली आहेत किंवा 3rd, 4th इयरला आहेत, तर त्यांना तुझी ही पूर्ण जर्नी दे आर गोइंग टू फाइंड इट व्हेरी इन्स्पिरेशनल, आय एम शुअर. आणि बेसिकली इट इज व्हेरी, व्हॉट शॅल आय से, म्हणजे द वे यू एक्सप्लेन्ड इट जस्ट फील्स टू बी एक एपिटमी ऑफ, आय वुड से, हार्डवर्क. Yeah, right. आणि त्यामुळे असे थेंबे थेंबे तळे साचे Exactly. तसले तुझे हार्डवर्क म्हणजे कधी has आपण come to a good cause. म्हणजे एका ह्याच्यावरनं लोकांना वाटतं पीपल जस्ट सी युअर सक्सेस अँड दे थिंक ओ त्यांनी हे मिळालं, त्याला हे अचीव्ह केलं, पण त्याच्या मागचा दिवसेंदिवस तुम्ही जे काय केलेलं असतं ते बघत नाहीत लोक. सो वी आर लकी की आम्ही तुला एक सिनियर म्हणून विटनेस केलं कॉलेजमध्ये अँड वी नो हाऊ यू हॅव डन थिंग्स. सो तोच एक अजून एक फॅक्टर होता सगळ्यात मोठा दॅट आय थिंक कॉन्ट्रीब्युटेड to this was you spent 3 years of your life as an NSS volunteer आणि तू co-head होतास डिपार्टमेंटचा, then in the 4th year you were the head. तर how has this national service scheme impacted your life? सो माझं असं म्हणणं आहे की अ मॅन इज मेड बाय हिज कॅरेक्टर अँड कॅरेक्टर इज मेड बाय व्हॅल्यूज. सो व्हॅल्यूज एक अशी गोष्ट होती जी NSS कडून कळत नकळत मला शिकायला भेटलं. माझा स्वभाव आधी वेगळा होता, बट वेन आय केम टू NSS मी सिनियर्सला पाहिलं. द व्हेरी बेसिक थिंग फर्स्ट डेला जे मला समजली की हाऊ डू यू डिसाईड की सेल्फ रिस्पेक्ट काय आणि इगो काय आहे. सो मला एक सिनियरमुळे कळालं होतं की सेल्फ रिस्पेक्ट, इगो इज समथिंग की जिथे तुमच्या खालच्या लोकांवर तुम्ही ताकद दाखवता आणि तुमच्या वरच्या लोकांना तुम्ही चाटुकारपणा करता. वेअर ॲज सेल्फ रिस्पेक्ट इज जिथे तुम्ही मोठे आहात तिथे तुम्ही त्यांची सेवा करता किंवा यू आर काइंड टू देम. अँड जिथे तुमच्यासमोर तुमच्यापेक्षा कोणी मोठं आलं तुम्ही त्याच्यासमोर वागत नाही.
हे NSS मुळे फर्स्ट डेलाच मला कळालं होतं. जेव्हा मी म्हणजे स्टार्ट जसं झालं होतं की NSS मध्ये ग्रुप्स होतात, रजिस्ट्रेशनच्या आधी ग्रुप होतो. तर मी चुकून, मला अजून आठवतं, निशांत म्हणून आमचा GS होता तो. तर मग त्यांनी मला म्हटलं होतं, आय वॉज CR ऑफ क्लास, तर त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला ग्रुप करायचा आहे, तर तू फक्त मेसेज टाक. त्यांनी मला फक्त मेसेज टाकायला लावला होता, बट मी अतिउत्साही होतो आणि मी ग्रुप क्रिएट केले आणि मी प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं की NSSचा ग्रुप क्रिएट करा, वेअर एज GS वॉज सपोज टू डू दॅट थिंग्स. मग त्याला कळालं की असं काहीतरी होतं आणि कोण करतंय, तर मग अन्वेष. तर मग दुसरा कोणी GS असता तर मग त्यांनी म्हटलं असतं, तुला कोणी सांगितलं, तू जास्त हुशार म्हणतोय का, तुला 1.5 शाळा आहे का, तू अक्का आहे का तुला, मी GS आहे, माझ्यासोबत बोल. मला त्यांनी एक शब्दाने नाही म्हटलं, तू का बरं केलं म्हणे असं. मी म्हटलं की मला गैरसमज झाला की तू म्हटला ग्रुप करायचे आहे, सो मला वाटलं हेल्प होईल असं तसं. तो म्हणे नाही म्हणे, आपल्याला ग्रुप करायचे नव्हते. मी म्हटलं यार दादा पण आता झाले, काय नाही म्हणे, मी हँडल करील म्हणे, डोंट वरी. आणि तिथे त्याचा तो स्वभाव पाहून मला असं वाटलं की यार आय शुड बी लाईक हिम. म्हणजे मला तो इन्स्पायरिंग वाटलं की आय शुड बी लाईक हिम. आणि का बरं इतका चांगला, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इतका चांगला कसा होऊ शकतो कोणाचं, कारण की जस्ट बिकॉज त्यांनी माझी साईड समजून घेतली आणि तो माझ्यासोबत काइंड आणि हंबल होता, इवन दो ही वॉज GS. सो डे बाय डे, इव्हेंट बाय इव्हेंट, प्रत्येक इव्हेंटमध्ये एक ना एक व्हॅल्यू मला कळायची की नाही, यू हॅव टू हँडल थिंग्स धिस वे. सेकंड थिंग की म्हणजे अशा भरपूर व्हॅल्यूज आहेत ज्या इफ आय स्टार्ट टू टेल इट वुड बी अ स्टोरी की किती व्हॅल्यूज तुम्हाला NSS मध्ये कळत न कळत येत जातात. माझे मित्र आहे भरपूर ज्यांना व्हॅल्यूज, ठीक आहे, व्हॅल्यूज एक पार्ट झाला, बट सेकंड पार्ट इज पीपल स्किल. म्हणजे कॉर्पोरेट लाईफचा एक अनरिटन रूल आहे की यू हॅव टू ॲडव्हर्टाईज युअर सेल्फ, यू हॅव टू डू हार्डवर्क, बट नो वन इज गोइंग टू डिग अप युअर हार्डवर्क. यू हॅव टू ॲडव्हर्टाईज की आय हॅव क्रिएटेड दिस सेव्ह द टाइम ऑफ कंपनी. इवन दो रेझ्युमेमध्ये पण एक रेझ्युमे रायटिंगमध्ये पण एक ही टीप असते की तुम्ही जी इंटर्नशिप केली, हाऊ इट इम्पॅक्टेड द कंपनी. सपोज इफ आय वॉज वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट which helped them to grab 50 clients. So in my resume, it should be like created a project which helped the company to grab 50 clients. The facts and figures should advertise yourself. सो ती एक गोष्ट पब्लिक स्किलमध्ये. तर मग लोकांना फक्त बोस्ट नाही करायचं, एक्नॉलेज पीपल. अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या NSS मुळे भेटल्या. आणि स्टेज डेअरिंग, बोलायची म्हणजे कसं बोलायचं, कोणत्या पद्धतीने बोलायचं, कुठे कसं वावरायचं. आणि NSS एक अशी गोष्ट आहे विच इज व्हेरी डायव्हर्स. तुम्ही गावातल्या एका शौचालयापासून त्या SPPUच्या स्टेजपर्यंत सर्व एक्सपिरियन्स करू शकता NSS. सो इट गिव्स यू अ डायव्हर्स सिनेरियोज वेअर यू कॅन टेस्ट युअर सेल्फ. तुम्ही गावामध्ये लोकांसोबत बोलता ज्यांना काहीच नाही कळत, म्हणजे लिटरली त्यांना काही गावात, आम्ही ज्या गावात होतो तिथे UPI पेमेंट काय होतं ते नव्हतं कळत. त्या गोष्टी सांगण्यापासून तर एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला काही नाही कळत, म्हणजे स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर जिथे तुम्हाला काहीच नाही कळत, तिथे तुमची हालत अशी होते पण तुम्हाला शिकायला भेटतं. या सर्व गोष्टी NSS मुळे पॉसिबल असतात. खूप काही शिकलायस तू ह्याच्यातून. Actually. आणि तू पण एक इन्स्पिरेशन आहेसच, कारण आता तू आमचा सिनियर आहेस. जसं तू म्हणला की तुला तुझ्या सिनियर्सनी इन्स्पायर केलं, तसं आम्ही तुझं बघितलंय आणि आम्ही पण इन्स्पायर होतोच. आणि आम्ही पण NSS व्हॉलंटियर्स आहोत, त्याच्यामुळे व्हॉट यू आर सेइंग ते Yeah. कम्प्लिटली वी अग्री टू दॅट. की इवन द फ्रेंडशिप्स दॅट वी मेक या NSS, म्हणजे इवन माझ्या बाबतीत असं झालं की सेकंड इयरमध्ये जेव्हा मी आले, आय हॅड मिक्स्ड फिलिंग्स. विल आय बी एबल टू मिक्स अप सगळं, म्हणजे यू नो एव्हरीथिंग. पण ज्या प्रकारे पूर्ण टीमने सांभाळून घेतलं. आणि एक जे समथिंग दॅट आय नोटिस्ड वॉज की इथे डिपार्टमेंट्स असं बायफर्केशन काहीच राहत नाही, तुमच्या डोक्यात येत नाही. कारण कॉलेजमध्ये पहिल्यांदा तुम्हाला असं होतं की अच्छा हा अमुक IT चा आहे, हा CS चा आहे, हा ENTC चा आहे. पण NSS मध्ये आल्यावर मी नावानिशी सगळ्यांना ओळखायचे, नॉट बाय देअर डिपार्टमेंट्स पण बाय देअर नेम्स, की अरे हा आहे. सो तो पण एक आहे, म्हणजे दॅट्स लाईक अ व्हेरी सिग्निफिकंट पार्ट ऑफ दी NSS जर्नी. आता हे तर झालं अकॅडमिक्स, कॉलेज बॅकग्राऊंड. बट आम्हाला असं कळलं आहे की वी हॅव स्टॉक्ड यू अँड वी हॅव गॉट टू नो दॅट यू प्ले एक्सलंट माउथ ऑर्गन. तर ही तुझी वन ऑफ दी हॉबीज आहे आणि तू कधीपासनं म्हणजे हे करतोस लाईक माउथ ऑर्गन वगैरे? फ्रॉम लॉकडाऊन, म्हणजे लॉकडाऊनमध्ये सर्व घरी होतो तेव्हा असंच मनात इच्छा आली की शिकावं आणि इट वॉज रेडीली अवेलेबल.
सो म्हटलं तेव्हा थोडं ऑनलाईन पाहून वगैरे शिकलो. खूप चांगला नाही वाजत आहे बट आय ट्राय टू मेक सम सॉंग्स. मला थोडीशी झलक ऐकायला खूप आवडेल. आम्हाला अजून गाणी ऐकायला आवडली असती बट ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट्स. बट नेक्स्ट टाइम आपण अशी मेहफिल ठेवूया नक्की. ऑलराऊंडर म्हणायला काही हरकत नाहीये. मी पण असं ऐकलंय की तू खूप छान गाणं म्हणतेस. इतकं नाही बट आय कॅन ट्राय. You should. कुठलं तू पण आम्हाला आवडेल की तू जर Yeah. वाजवलंस तर आम्ही तुला साथ देऊ शकू. मी ट्राय नाही केलं बट ठीक आहे आपण ट्राय करू शकतो. अजिब जास्त आहे. येस Yes. चालेल. कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, ना वो समझ सके न हम, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, ना वो समझ सके न हम. That was great. खूप मजा झाली. ओके. सो ह्याच बरोबर तुझ्या अजून हॉबीजही आहेत असतीलच बिकॉज तू यू आर अन ऑलराऊंडर. सो आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्या हॉबीज बद्दल. हॉबीज इन द सेन्स 11-12 मध्ये असताना मी थोड्याफार पोएम्स वगैरे करायचो आणि त्याच्यानंतर सध्या तरी म्युझिकची खूप आवड आहे. म्युझिक गाणं म्हणायचं ट्राय करतोय मी, शिकतोय इन्स्ट्रुमेंट्स वगैरे. आणखी रॅदर दॅन दॅट हॉबीज तेच साहित्याचं थोडं आवड आहे की म्हणजे नवीन गोष्टी. मला लिटरेचर आवडतं बट नॉट मच इन टू रिडिंग बट इन टू लिसनिंग की हा देअर पॉडकास्ट किंवा स्टोरीज वगैरे ऐकणं ऑर लर्न न्यू थिंग्स सायकोलॉजी. दॅट्स ऑल. खूप छान. आणि आता आपण कॉलेजमध्ये आहोत, आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो. मग असं कधी कधी वाटायला लागतं की आपण ह्या सगळ्या कामांमध्ये कुठेतरी स्वतःलाच हरवतोय. लाईक मी हे सगळे कामं करतेय पण मी स्वतः जी माझी आयडेंटिटी आहे आय एम लुझिंग दॅट बिकॉज ऑफ डुईंग सो मेनी थिंग्स. तर मग ह्या सगळ्या हॉबीज कशा आपण कंटिन्यू करू शकतो, काय तू ॲडवाईस देशील स्टुडंट्सना? मी एक स्वतःला प्रिन्सिपल ठेवलं होतं इंजिनिअरिंग लाईफमध्ये की नेवर से नो टू एनिथिंग. ऑब्वियसली बॅड थिंग्ससाठी किंवा जे चुकीच्या गोष्टी आहे त्यांसाठी इट विल बी ऑलवेज नो मॅटर वॉट इज द ओकेजन, वॉट इज द रिझन ऑर एनिथिंग. बट वन थिंग इज यू शुड ट्राय एव्हरीथिंग इन इंजिनिअरिंग बिकॉज इंजिनिअरिंग इज अन एक्सपेरिमेंट फेज. तिथे तुम्हाला कळतं की हे करायला मला आवडेल
आणि हे करायला मला नाही आवडणार. तर हॉबीज ज्या आहेत त्या तुम्ही इन्क्लूड करू शकता इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ॲज फार ॲज आय थिंक की इंजिनिअरिंगमध्ये तरी यू शुड ग्रो अकॅडमिकली ॲज वेल ॲज युअर पर्सनॅलिटी शुड बी अ डायनॅमिक पर्सनॅलिटी. की असं नाही की अरे यार मला हे जमतच नाही, मी हे ट्राय करणारच नाही. NSS मध्ये आपलं तसं होतं की आपण कॅम्पच्या आधी 100 मुलं जी निवडतो, तर मग आपण प्रत्येकाला विचारतो की तुला काय येतं. वी सिलेक्ट बेस्ट डान्सर्स, बेस्ट ॲक्टर्स, बेस्ट मॅनेजमेंट टीम अँड बेस्ट इंट्रोवर्ट्स. आणि मग वी जंबल बेस्ट dancers will do the management, best singers will do the task of dancing, and best actors will do anything something different. So why we do this? कारण की आपल्यात एक सुप्त गुण असतो जो कधी कधी वेळ आल्यावर कळतो. जसं बरोबर. सूर्यफूल जोपर्यंत सकाळ नाही, सूर्य नाही दिसत तोपर्यंत तो उजाडत नाही. तसं कधी कुठेतरी तो स्पार्क आपल्याला माहिती होईल आणि त्याच्याने आपल्याला माहिती पडेल की नाही, दिस इज द थिंग आय कॅन डू फॉर माय लाईफ. आणि इफ एनीवन हॅज कन्फ्युजन की मी कोणतं करिअर पाथ घ्यायला पाहिजे, तर वन ॲडवाइस इज की एक असं तुम्ही बी ब्लँक माइंड आणि एक विचार करा की कोणतं असं काम आहे जे तुम्ही लाईफ टाईम करू शकता विच इज फ्री. आणि जर तुम्हाला याचं आन्सर भेटलं की सपोज कोणाला आहे की आय लव्ह टू कीप थिंग्स क्लीन, मला घर घाण दिसलं मला साफ करायला आवडतं, मला कुठे घाण दिसलं मला साफ करायला आवडतं, तर मग गो इन टू दॅट फील्ड. यू विल इव्हेंच्युअली प्रोव्हाइड such a value to the company or such a value to the field that the money will come behind you. आय गेस रॅन्शोचाच एक डायलॉग होता याच्याबद्दल की काय होतं, सक्सेस के पीछे हा काय होता पूर्ण तो सक्सेस खुद तुम्हारे पीछे एक्सिलन्स के पीछे भागो, हाँ, सक्सेस खुद तुम्हारे तुम्हारे पीछे. पीछे. सो दिस इज एक्सिलन्स तेव्हा जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टी. आणि हॉबीज आर समथिंग दॅट विच कीप यू अलाइव्ह. की तुम्ही हॉबी तुमच्या नेचरनुसार निवडता. एखाद्याला हॉबी असेल आउटडोर ऍक्टिव्हिटीज, ही हॅज सो मच एनर्जी की त्याला ती ऍक्टिव्हिटी ती एनर्जी हँडल करायला खेळावं लागतं. आणि तीच त्याच्या कामात दिसतं की यू से की पीपीटी बनाए, अरे पीपीटी बनानी, येस बनाएंगे. वेर एज समवन इज हु इज फिलॉसॉफिकल, ही विल से पीपीटी बनानी है, कलर क्या रखे. सो एंड इफ यू कट ऑफ देम फ्रॉम देयर हॉबीज, you will cut off them and make them neutral. Okay sir, बन जाएगी पीपीटी. Right. So So stepping जसे आपण out of the comfort zone. एक्झॅक्टली जसे आपण बरेचसे आता बघतो की ज्याला आपण असं म्हणतो की एक सामकामी वृत्ती लोकांची बनली आहे की यू डू दिस, का करायचंय हा प्रश्न कोणी विचारत नाही, जस्ट बिकॉज आय एम सपोज टू डू इट, आय एम डुईंग इट. त्यामुळे राईट. सो अजून एक आम्हाला असं जाणून घ्यायचं होतं की तू म्हणलास की यू आर ओरिजिनली फ्रॉम नागपूर, तर तू कधी आलास पुण्यात? लॉंग स्टोरी शॉर्ट, मी फर्स्ट टाइम पुण्याला 2013-14 आलो होतो. आय वॉज अ स्टेट ॲथलीट बॅक देन. आणि मी 6-7 पर्यंत आय वॉज अवॉर्डेड बाय देन CM ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस. अँड पुण्याला पण स्टेटसाठी आलो होतो, बालेवाडी स्टेडियम. इट वॉज फर्स्ट टाइम माय व्हिजिटिंग पुणे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 10 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर म्हणू शकतो कोविड. आय वॉज सपोज टू बी हिअर, म्हणजे कॉलेज 2020 मध्ये स्टार्ट होणार होते. बट थँक्स टू कोविड सम रॅन्डम गाय इन चायना इट अ बॅट अँड वी स्किप 2 years ऑफ आवर लाईफ. आणि सेकंड इयरमध्ये म्हणजे 2021ला इथे पुण्यात आला. आणि व्हॉट वॉज युअर फर्स्ट इम्प्रेशन ऑफ दिस सिटी? द बिल्डिंग्स वर लार्जर दॅन वॉट आय सॉ इन नागपूर. म्हणजे असं नाही की नागपूरला फार काहीच नाही आहे, लोक झोपडपट्टीत राहतात. वी हॅव गुड बिल्डिंग्स बट इट्स कम्पॅरेटिव्हली स्मॉलर सिटी. तुम्ही पुणे असं एक्सपेक्ट करू शकता की तुम्ही किती पण चाला ते संपणार नाही. मी पुण्याला आलो, मी रूम पाहायला गेलो, मी चालतो डोंगर आलो. हे दुसऱ्या सिटीमध्ये नाही, म्हणजे पुण्यात होतं चालतोय अराय हिल्स, चालतोय पाषाण हिल्स. म्हणजे सिटीच्या मध्ये पहाड आहे की पहाडांच्या मध्ये सिटी आहे हे कळत नव्हतं पहिली गोष्ट. एवढे मोठे रोड होते. रोड क्रॉस करायला जर मी आधीसारखं रोड क्रॉस केलं तर मला रोड क्रॉस करायला अर्धा तास लागायचा, कारण की ट्रॅफिक इतकं आणि रश इतका प्रत्येक ठिकाणी. मग त्याच्यानंतर इट वॉज गुड एक्सपिरियन्स की पुणे समथिंग, इट इज अ अपॉर्च्युनिटी हब. तेव्हा कळलं की का आपण म्हणतात की अपॉर्च्युनिटीज आर कमिंग टू पुणेज. सो ते तेव्हा कळलं. आणि सेकंड इम्प्रेशन वॉज जे बाहेरचे लोक आहे
त्यांना म्हणजे आउटसायडर्स ज्यांना म्हणतात पुण्यात, त्यांना एक ही गोष्ट रिलेट करेल माझी. नॉट इन अ बॅड वे, पुणे इज अ व्हेरी गुड सिटी, बट एव्हरी सिटी हॅज सम बॅड एलिमेंट्स. सो पुण्यात सुद्धा आहेत जे, म्हणजे मी एकदा सायकलने चाललेलो आणि रॅन्डम मुलं येऊन सायकल मग म्हणतात चल रेस लावतो का, असं करतो का, अँड वी कॅन नॉट डू एनिथिंग. इफ यू पंच बॅक, इफ यू से इवन अ वर्ड, तो म्हणते आमच्यासोबत भेटतो का, लोकल आहे आम्ही इथले. या सर्व गोष्टी मग यू ट्राय टू अवॉइड. आणि म्हणजे जे मुलं शिकत आहेत त्यांनी अवॉइडच केलं पाहिजे, बिकॉज people here wants to elevate their ego. You just serve them, they'll pack their bags because they have no mind. You have family, you have responsibility to take care, so don't involve in those things. कोणाचा इगो एलिव्हेट होतोय, कोणाला सॅटिस्फॅक्शन भेटतंय की हा अरे आज मी एका सायकलवर जाणाऱ्या मुलाला रुबाब दाखवला, काय माझी दादागिरी. हो दे त्याला, होऊ दे. त्याची लायकी त्याच्यावरून कळते की तो एक ज्याला तो ओळखत नाही त्याच्यावर रुबाब दाखवतोय. सो तशा लोकांपासून दूरी ठेवा. बरोबर. त्याच अनुषंगाने माझा क्वेश्चन होता की ऑनेस्टली यू लेफ्ट युअर होम आणि आपला कम्फर्ट स्पेस असते, घर म्हणजे आपली सगळ्यात प्रिय गोष्ट आपण म्हणू. सो यू लेफ्ट इट आणि ऑल द वे तिकडून तू इकडे आलास. व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट यू फेस्ड लिव्हिंग अलोन ॲज अ स्टुडंट? कारण आपले बरेचसे ऑडियन्स असा आहे की जो मुलं आहेत आणि ती आता बाहेर राहतात आणि आपल्या कॉलेजमध्ये बाहेरून येणाऱ्या मुलांचा काउंट देखील म्हणजे पर्सेंटेज पण भरपूर आहे. देर आर सर्टन चॅलेंजेस दॅट एव्हरी वन फेसेस वेन दे मूव्ह टू अ डिफरंट सिटी. तर अशा ह्यांना ॲडवाईस आहे तू काय देशील? फर्स्ट ऑफ ऑल चॅलेंजेस, तर मी म्हणजे दोन ह्याच्यात आन्सर की चॅलेंजेस काय झाले आणि ॲडवाईस काय त्याच्यावर. चॅलेंजेस, फर्स्ट चॅलेंज वॉज की पॅरेंट्स आले होते मला सोडायला. ते जेव्हा मला सेटल करून चालले होते, ते आई वडील ऑटोमध्ये बसले होते, आई रडत होती आणि बाबा चला चला म्हणजे ऑटोला चला. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं पण त्यांनी दाखवलं नाही. आणि हे प्रत्येकाला होतं की ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही बाहेर येता घरापासून, आईचं मन राहतच थोडं की कसा जगेल, काय करेल. पण ती जसं एका पाखराला त्याचं पक्षी का स्वतःच्या पाखराला धक्का देतो कारण की तो उडला पाहिजे, त्याच अनुषंगाने आपली आई आपल्याला इथे सोडून जाते. त्याच्यानंतर इथे मित्रच असतात जे आपलं म्हणजे फॅमिली, मोर दॅन फॅमिली म्हणतात. आणि माझे रूममेट्स चांगले होते, माझे ज्युनियर्स चांगले होते. सो त्याच्यामुळे मला घरच्यांची आठवण कुठेतरी मनात असायची. ती नो वन कॅन फिल अप दॅट स्पेस, बट देवर देअर वेन एव्हर आय नीडेड देम. चॅलेंजेस, खायचं प्रॉब्लेम होतं तुम्हाला, फायनान्शियल प्रॉब्लेम होता. आता भरपूर असे दिवस गेले की मी घरी आता फादर वॉज अर्निंग, दीदी वॉज अर्निंग, बट भरपूर असे दिवस राहायचे की फिक्स बजेट राहायचा आमचा. म्हणजे बॅचलर्सचा फिक्स बजेट असतो की महिन्याला 3,000, दिवसाला 120 रुपये हा तुमचा खायचा बजेट असला पाहिजे. 120 वरती 10 रुपये गेले तर मग ते महिन्याला 300 रुपये आणि मग वर्षाला 3,000 रुपये हा विचार करून आम्ही चालतो. आणि म्हणून जिथे आम्ही जातो तिथे मेन्यूच्या आधी मेन्यू कार्डचे प्राइसेस पाहतो की 20 रुपये, 30 रुपये, चहा प्यायची इच्छा पण कटिंग करून घेतो आम्ही. तर मग भरपूर वेळ असं व्हायचं की सकाळी कुठेतरी खाऊन टाकलं, मग रात्रीचं बजेट नाही उरलं तर मग ठीक आहे वडापाववर टाइम काढला. आणि माझं तर आय वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. घरचे म्हणायचे तुला पैशांची गरज लागली तर माग, तू खायला कमी नको करू. बट मनात स्वतःला माहिती असतं की घरी काय परिस्थिती आहे. घरचं सर्व माहीत असताना सुद्धा इथे मजा मारायला किंवा इथे हे करायला आपण नाही. मी पण फक्त मी नाही, भरपूर लोक म्हणजे ऑलमोस्ट सर्वांनी एक्सपिरियन्स केलं असेल की आपण एक टाइम जेवतो, मग एक टाइम जर नसेल तर कुठेतरी थोडीफार भूक मारून पोटात ॲडजस्ट करतो, प्रत्येकजण करतो. त्याच्यानंतर फायनान्शियल प्रॉब्लेम. आणि इथे पीपल हॅव स्टार्टेड बिझनेस ऑन बेसिस ऑफ स्टुडंट्स एक्सपेन्स. सो म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला म्हणजे इथे जगण्यापासून श्वास घ्यायला किंवा खायला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसे लागतातच. म्हणून पैशांबद्दल खूप अवेअरनेस येतं. थर्ड चॅलेंज वॉज की इथे ट्रान्सपोर्टेशन किंवा या सर्व गोष्टी पुण्यात रेडी अवेलेबल आहे. सो म्हणून इट बिकम्स इझियर. बट जर तुम्हाला खूप स्ट्रगल करायचं असेल तर मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट की तुमचा 1-1, 2-2 तास जात होता. कारण की मी ज्या सिटीमधून आलो तिकडे 1-2 तास म्हणजे आउट स्टेशनला जायचं तिथे 1-2 तास लागायचं. इथे कात्रज ते मनपा यायला 1-1.5 तास लागतो. तर ॲडवाईस हीच राहील की इफ यू आर स्टुडंट, सो बी अवेअर अबाउट युअर फायनान्शियल कंडिशन. डोंट गो बिहाइंड थिंग्स दॅट लुक ग्लिटरी.
अँड एक्सपिरियन्स एव्हरीथिंग की असं नाही की यार आता मित्र ट्रेकला चालले पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी जाईल. तुला ट्रेकला जायचं आहे तू जा, बट यू कट ऑफ अदर थिंग्स की नाही मी बाकी फालतू एक्सपेन्स करेल की इवन आय हॅव मल्टिपल क्लोथ्स टू वेअर आय विल बाय मोर 5 आणि त्या गोष्टी कमी करा. आणि वेअर एव्हर रिक्वायर्ड तिथे कॉन्टॅक्ट्स बनवत चला सिटीमध्ये आणि स्वतःच्या कामासोबत काम ठेवा. लोकांना नाक खुपसून कुठे जाऊ नका. दिस इज नॉट युअर प्लेस अँड यू आर नॉट हिअर टू डू दोज थिंग्स. आणि असंही वागा नको की कोणाला त्रास होईल. त्या गोष्टी तुम्ही जर असं राहिलं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. पुणे इज अ व्हेरी गुड सिटी, कारण की नॉट फ्रॉम नागपूर तर खूप जवळची जागा झाली 750 किलोमीटर, बट फ्रॉम द अप्पर मोस्ट कॉर्नर ऑफ कंट्री काश्मीर पासून तर लोअर मोस्ट कन्याकुमारीपर्यंत एव्हरी पीपल फ्रॉम मिझोरम नागालँड कम टू दिस सिटी अँड दे नेव्हर कंप्लेन की आपण असं कुठे नाही ऐकलं की पीपल फ्रॉम आउटसाइड ऑफ पुणे आर गेटिंग हरास बिकॉज ऑफ लँग्वेज दे स्पीक ऑर थिंग्स दे फॉलो. तुम्ही चुकीचं कराल तर मग होईल, बट इफ यू माइंड युअर ओन बिझनेस एव्हरीथिंग विल बी स्मूदर फॉर. सो बॅलन्स balance. मेंटेन करणं ओव्हरऑल इज इम्पॉर्टंट. या आणि सोशल मीडिया पण आता युथमध्ये रायझिंग आहे की आपण बघतो सगळे पोस्ट करतायत. जसं तू म्हणलास आता लोक करतायत म्हणून आपल्याला करायची गरज ही नसली पाहिजे. पण असं होतंय की आता ह्यानी आज हे केलं किंवा लिंक्डइनवर बघितलं तर ह्यानी आज हे अचीव केलं, तर मग कुठेतरी आपल्या माइंडमध्ये येतं ना की आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण कम्पेअर करायला लागतो लोकांसोबत. आणि असं होतं की सगळेच माझ्यापेक्षा खूपच चांगले आहेत ऑल ॲस्पेक्ट्समध्ये आणि मी काय करतेय किंवा काय आय एम जस्ट स्टक इन वन प्लेस, अशा फिलिंग्स पण येतात. तर मग हाऊ टू टॅकल दोज? सो इट्स अ ग्राफ की तुम्ही स्टार्ट करता थिंकिंग त्यांनी पॉर्श घेतली किंवा त्यांनी BMW घेतली, मी स्प्लेंडर चालवतोय. स्प्लेंडर का चालवतोय? माझ्या लाईफची वर्थ स्प्लेंडरचीच आहे का? अँड फ्रॉम हिअर देर आर 2 पॉईंट्स, आयदर यू जम्प बॅक ऑर यू गो डाऊन. सो धिस ग्राफ अँड द डायरेक्शन ऑफ युअर ग्राफ इज डिसाइडेड बाय द थॉट्स यू हॅव. फर्स्ट थॉट की मला परफेक्शन नाही करायचं, नाही आय डू थिंग तर मी खूप चांगल्या करेन. पीपल सी द प्रॉफिट ऑफ कमिशन बट द लॉस ऑफ इमिशन इज मिसिंग. प्रॉफिट ऑफ कमिशन म्हणजे काय की वॉरेन बफेटला काय इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की व्हॉट इज द बिगेस्ट लॉस ऑफ युअर लाईफ. तर द लॉस ऑफ इमिशन. कमिशन म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये स्टॉक्स टाकले त्यांनी मला प्रॉफिट दिलं, हे कमिशन मला दिसतंय की मला 10 लाख प्रॉफिट झाला. बट लॉस ऑफ इमिशन मला आय वॉज शुअर की धिस कंपनी विल मेक 3 lakhs, बट मी ते नाही केलं. ते 3 lakhs माझे आज 30 करोड झाले असते. सो या ग्राफमध्ये काय होतं की आपण लॉस ऑफ इमिशन विसरून जातो आणि आपण जेव्हा ते लक्षात राहतं की यार नाही असं होऊन जाईल तसं होऊन जाईल, तर मग आपण जे करायचं आहे ते मनात इच्छा राहते ती म्हणतो नाही यार हे असं वर्कआउट नाही करत, ते असं वर्कआउट नाही करत. सो इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जे वाटतंय ते करा. यू हॅव टू जस्ट रिमेंबर वन थिंग की तुम्हाला इथून इथे जायचं. डोंट लुक डाऊन की मी बसून राहील मग मी पाहिलं जसं तू म्हटलं की ते पीपर आर अचिव्हिंग समथिंग. सो डोंट कन्सिडर की मी आता काहीच नाही करू शकत, द वर्ल्ड इज एंड फॉर मी, आय एम व्हेरी बिहाइंड की लोकांनी खूप समोर गेलंय, मी खूप मागे राहिलोय. यू कॅन डू एनिथिंग एनी टाइम. युअर लाईफ चेंजेस द मुमेंट यू डिसाईड टू चेंज इट. मी पण खूप टेक्निकली स्ट्रॉंग नव्हतो. आमच्यातले भरपूर मुलं माझ्या बॅचमध्ये टेक्निकली स्ट्रॉंग नव्हते. दे स्टार्टेड वेन दे थॉट की नाही दिस इज द टाइम. इट इज अलार्मिंग की कोणतीही गोष्ट स्टार्ट करा, स्टार्ट फ्रॉम स्मॉल थिंग्स. आणि जर तुम्हाला इथून इथे वरती जायचं आहे ना, यू कॅन नॉट टेक अ जम्प, इट विल बी अ ग्राफ. सो राईट व्हॉट इज कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स काय असतो? व्हेरी सिम्पल थिंग की इफ आय आस्क यू की तुला उद्या मीटिंगमध्ये जायचं आहे, बी कॉन्फिडंट. सो व्हॉट वुड बी द थिंग्स यू विल डू? प्रिपेअर अ लिटल बिट बिफोर हँड. आणि जर काही बोलायचं असेल तर मग मी थोडंसं प्लॅन आउट करेल आणि ड्रेस प्रॉपरली करेल सो दॅट आय फील गुड अबाउट माय सेल्फ. दॅट द बॉटम लाईन इज यू शुड फील गुड अबाउट युअर सेल्फ. राईट. सो राईट नाव काय झालंय की या पॉईंटला आपण आलोय. वी से की नाही वी हॅव टू चेंज, बट द ॲक्शन्स डझंट मॅच विथ आवर वर्ड्स. सो द डे यू हॅव टू बी कॉन्फिडंट. वॉट यू डू, स्टार्ट फ्रॉम स्मॉल थिंग्स. यू सेट की मला उद्या सकाळी उठायचं आहे, मी उठेल. योर माइंड विल कॉन्फिडेंस यार ये तो बोल रहा था कि कल सुबह उठेगा और उठ भी गया. वेर एज थिंक अबाउट सेकंड सिनेरियो, तिथे म्हणतं की यार बोल रहा था सुबह उठेगा, सोया है, क्या ही करेगा.
देन इफ युअर फर्स्ट टास्क इज अकम्प्लिश, देन सेकंड टास्क गोज टू उठलाय एक्सरसाइज करून येईल. वेअर सेकंड सिनारिओमध्ये उठलाच नाही तर एक्सरसाइज काय करणार. थर्ड टास्क ऑफ द डे की एक्सरसाइज, सकाळी उठला एक्सरसाइज केली, मग आता लीड कोड स्टार्ट करू. या सकाळी उठलो, आंघोळ केली, एक्सरसाइज केली, लीड कोडही करू शकतो, त्यात काय मोठी एवढी गोष्ट आहे. इथे ना सकाळी उठलो, ना एक्सरसाइज केली, ना आंघोळ केली, लीड कोड काय. आणि मग इट बिकम्स अ सायकल. अँड धिस पर्सन्स बिकम्स कॉन्फिडंट फ्रॉम स्मॉल स्टेप्स, whereas this person becomes introvert. तो म्हणतो नाही मला यायची इच्छा नाही, मला बोलायची इच्छा नाही, तर मग तो तुमच्या स्वभावावर, कोर स्वभावावर अटॅक होत जातो. whereas this make you confident की भाई मी सर्व करतो, मी सकाळी उठतो, मी एक्सरसाइज करतो, मी लीड कोड करतो, मी प्रोजेक्ट करतो, मी वेब डेव्हलपमेंट करतो, मी DSA करतोय, सो वाय कॅन नॉट आय गेट अ गुड जॉब. whereas this person will वाय विल आय गेट अ गुड जॉब, मी काहीच नाही करतोय, हु विल पे फॉर मी. बिकॉज कोर मध्ये यू कॅन नॉट लाय विथ युअर ऑनेस्ट, जे सोल म्हणतो, मनासोबत खोटं नाही बोलू शकत तू. आणि इफ युअर अलाइंड ऍक्शन्स विल गिव्ह अ अलाइंड थॉट. सकाळी उठून तुम्ही जर सकाळी उठून एक्सरसाइज केली, व्हॉट वुड यू चूज, अ चीज बस्ट पिझ्झा और अ फ्रूट प्लेट. फ्रूट प्लेट. यू विल नेव्हर थिंक की सकाळी उठून मस्त एक्सरसाइज करीन, चार डंबल सेट, 4 लेग रेजेस, आणि त्याच्यानंतर छोले भटुरे घ्या. कधीच नाही होणार. बिकॉज युअर थॉट आर अलाइंड बाय युअर ऍक्शन्स. सो टू गो फ्रॉम धिस टू दिस, करेक्ट युअर ऍक्शन्स. आणि आय थिंक पॉझिटिव्ह माइंडसेट तू जसं म्हणला तसा ते हवंय. आणि तुमचे टास्क छोटे छोटे करा, म्हणजे तुम्ही एक अकम्प्लिश केला तर तुम्हाला दुसऱ्यासाठी कॉन्फिडन्स येईल. येस. अँड इफ यू हॅव नोटिस्ड दिस, तर तू सांगितलंस की तुझं सोशल मीडिया बंद आहे. सो आता सध्या असा एक, म्हणजे यु नो देअर इज अ ट्रेंड आपल्या जनरेशनमध्ये, सेल्फ सॅबोटाजिंग इज कन्सिडर्ड टू बी कूल. की तुला हे येत नाही, मला तर तुझ्याहून कमी येतं, मग कोणीतरी सांगतो नाही आय एम इवन वर्स दॅन यू. सो हे असं झालंय की त्याच्यामध्ये लोकांना प्राऊड थोडंसं वाटतं की अच्छा यू हॅव स्टार्टेड, तू एकच चॅप्टर केला, मी तर अजून स्टार्ट पण नाही केलं. अँड देअर इज दिस सॉर्ट ऑफ कॉन्स्टंट कॉम्पिटिशन इन बिईंग वर्स. बिकॉज जसं तू म्हणलास की ऍक्शन्स आर नॉट अलाइनिंग विथ थॉट्स मे बी कुठेतरी. तर हाऊ हॅज सोशल मीडिया डिॲक्टिव्हेशन हेल्प यू? ओके, सो याच्यावर भरपूर मीम्स हे म्हणतात की भाई अभी पेपर आ रहा है तो सोशल मीडिया बंद करना पडेगा. आय इवन स्टार्टेड फ्रॉम दॅट की माझ्याकडून होत होत. सो ज्यांना वाटत असेल की आय डोंट लाईक टू यूज सोशल मीडिया और आय डोंट नो हाऊ टू यूज सोशल मीडिया, I have handled multiple pages. We had multiple views crossed like to millions. So it was not like I was noob in social media or I hadn't idea about social media. I know very well how to engage social media. But at a point of time, ते इतकं heavy होऊन गेलं की I started losing sense that there is something outside this. मी ट्रॅकला जायचो कारण की मला स्टोरीवर एस्थेटिक फोटो टाकायचे होते. मी मंदिरात जायचो कारण की मला दाखवायचं होतं की मी हिडन मंदिर शोधून काढलंय आणि देवाच्या गर्भगृहात जाऊन मी देवाचा फोटो काढून आलोय, हे तुम्हाला दाखवायला. माझी श्रद्धा नव्हती तिथे. मग जेव्हा मी विचार केला की व्हॉट इज द थिंग दॅट स्टॉपिंग, सोशल मीडिया, म्हटलं ठीक आहे, लेट्स एलिमिनेट दिस फॉर सम टाइम, मग पाहू काय होतंय. इट वॉज फर्स्ट अटेम्प्ट की मी इन्स्टा डिॲक्टिवेट केलं. सरांनी म्हटलं का बरं केला, कूल बंद आहे तुझे, कूल बंद आहे. हा बंद आहे. मग डिॲक्टिवेट केलं. त्याच्यानंतर काही म्हणे इट वॉज गुड, लाईफ ऑन ट्रॅक. मग म्हटलं ठीक आहे, नाव वी हॅव सेल्फ कंट्रोल अवर सेल्फ, लेट स्टार्ट दिस अगेन, पिक दिस अप. पिक केलं. त्याच्यानंतर ट्राय केलं, तो ग्राफ परत असं केला. सेकंड टाइम परत केलं, परत असंच झालं. मग असं व्हायचं की जेव्हा कधी असं मला समजायचं की इम्पॉर्टंट आहे आता हा फेस, मी डिॲक्टिवेट करायचो. ते टास्क अचीव झालं की मी चालू करून द्यायचो, रिवॉर्डिंग अवर सेल्फ. बट नंतर मग मला समजलं की दिस इज नॉट वर्किंग. मग मला असं वाटलं की ठीक आहे, डिॲक्टिवेट करून देऊ, नंतर वाटेल तेव्हा. आणि काही फरक नाही पडत यार. मी आज डिॲक्टिवेट केलंय, मार्क झकरबर्ग घेऊन म्हणणार आहे की तू ॲक्टिवेट कर, कोणाला काही फरक नाही पडत आहे. ईश्वरीला स्टोरी टाकायची आहे ती टाकेलच, स्वप्नीलला फिरायला जायचं फिरून स्टोरी टाकायचं टाकेलच. तुम्ही असल्याने नसल्याने पीपल डोंट जज यू. आपल्या डोक्यात कॉन्स्टंट फिअर ऑफ जजमेंट असतं की मी असं केलं तर लोकांना काय वाटेल, मी असं नाही केलं तर लोकांना काय वाटेल, किंवा मी ही रील बनवतो मी क्रिंज वाटेल, ही रील बनवतो कूल वाटेल. हे आपण फिअर ऑफ जजमेंटनी करतो. जेव्हा ते एलिमिनेट होतं तर वी कॅन हॅव अ लिटल स्पेस टू
फ्रीली थिंक, कारण की ऑलरेडी कन्स्टंट असतात आपले, फॅमिली कन्स्टंट, एन्व्हायरमेंटल कन्स्टंट, फायनान्शियल कन्स्टंट, त्या गोष्टी विचार करून आपण त्या गोष्टींना लक्षात ठेवून आपण विचार करतो. बट फिअर ऑफ जजमेंट इज अ फेक कन्स्टंट विच वी पुट ऑन अवर. आणि त्याच्यामुळेच इन्स्टा डिॲक्टिवेट करणं म्हणजे इन माय केस इट इज हेल्पफुल, इट वॉज हेल्पफुल. आणि आय एम शुअर की मी जेव्हा नेक्स्ट टाइम ॲक्टिवेट करेल, आय शुड यूज इट वेअर एनिथिंग इज नॉट फ्री. You buy car, you pay for it. You are using something, you are the, if you are not paying for something, then you are the product. For tech giants like Instagram, Twitter, audience is the product. They advertise you ki we have a total app time of 14 hours per day. आमचे users 14 hours आमचे app use करतात. So who is the product here? You are the product. सो डोंट बी प्रोडक्ट. इनफॅक्ट जर मला कधी आयडिया आला की नाही, आय वॉन्ट टू स्टार्ट अ पेज और आय वॉन्ट टू स्टार्ट समथिंग विच विल गिव्ह रिटर्न व्हॅल्यू टू मी इकॉनॉमिकली, और आय विल बी एबल टू स्प्रेड समथिंग दॅट आय वॉन्ट, देन ठीक आहे की तेव्हा यूज करू शकतो. ती जाणीव असली पाहिजे की ते आपल्याला हेल्प करताय की नाही, अदरवाइज. अँड इनफॅक्ट रेडिट इज अ गुड सोशल मीडिया, जे इट इज डिफेम्ड टू बी अ व्हेरी डार्क और एनॉनिमस. But if you follow good subreddit, then it will help you, because it is very boring at the start. तिथे काही नसतं, तिथे स्क्रोल नाही करावं लागत तुम्हाला. They haven't introduced scroll till now because त्यांना माहिती आहे की त्यांची टार्गेटेड ऑडियन्स इज अ व्हेरी बोरिंग ऑडियन्स, अँड दे फीड ऑन द कंटेंट ऑफ क्वालिटी कंटेंट. म्हणजे सपोज मी जर एक पेज फॉलो केलंय की प्रोडक्टिव्हिटी, सो तिथे प्रोडक्टिव्हिटीचे टेक्स्ट येणार जे मला पूर्ण वाचावे लागतील. Not is like अटेंशन रील्स मध्ये जसं आपलं होतं. Yes, it is something. अरे शरण, आपको पता है क्या आप अपने 10 लाख रुपये बचा सकते हो. अरे बाबा तू कमवतो 10 लाख आधी, त्याच्यानंतर. वेअरस रेडिटवर तुम्ही तेच वाचता की 10 लाख मला काय करायचं नेक्स्ट वन. सच टाईप ऑफ सोशल मीडिया विल हेल्प यू टू ग्रो. आणि तुम्ही ऍट द एंड ऑफ द डे यू विल रिमेंबर की आज मी हे शिकलो की आय कॅन राईट डाऊन बॉटम लाईन ऑफ द माय डे इज आय कॅन राईट डाऊन. और यू कॅन डू वन थिंग विथ इंस्टाग्राम कि create account, 0 followers, 0 following, and keep it to yourself, private account. Post, capture your photos every day, anything. मी बाहेर गेलो, लॅपटॉपचा फोटो काढला, मी कॉलेजमध्ये गेलो, इथचा फोटो काढला. पोस्ट दॅट अँड राईट कॅप्शन. म्हणजे इट विल बी अ पर्सनल डायरी टू यू. इट विल, दिस इज हाऊ ऍक्च्युअली सोशल मीडिया वॉज मेन टू यूज. वेअरएज आपण त्याला एक देखावा करतोय आणि फक्त हायलाइट्स टाकतो की बेस्ट पार्ट. आधी किती क्रिंज पोस्ट करायचो आपण, मित्रांसोबत फिरायला गेलो की टाकायचं. बट वेन वर वी हॅपी, देन बॅक देन और नाव वी आर हॅपी. बरोबर. सो इट वॉज हाऊ सोशल मीडिया वॉज अँड इट वॉज हाऊ इट इज गोईंग. सो यू कॅन ट्राय दॅट थिंग की क्रिएट अ पेज अँड फक्त बद्दल रोज पोस्ट करत राहा की तुम्ही काय शिकले, व्हॉट वॉज द बॉटम लाईन ऑफ द डे, इवन काय मेमोरेबल होतं तुमच्या डे मध्ये, किंवा तुमचे गोल्स काय. इट विल बी अ डेली जर्नल फॉर. ओके, सो खूप झाला सिरियस टॉक. लेट्स हॅव, आमच्या डोक्यात येतं की लेट्स हॅव दिस ऑर दॅट सिरीज, म्हणजे गेम ज्याच्यात यू हॅव टू गिव्ह आन्सर आणि यू मे ऑर मे नॉट काय म्हणू. हां, म्हणजे जर तू एखादा ऑप्शन निवडलास, you may or may not tell us why you chose that topic, that option, किंवा you may, म्हणजे कसं आहे. So first question was, what is better according to you, meeting the corporate deadlines का engineering project submissions? Which is worse or which is best? Which is better? Which is better? I can, corporate deadlines can, because it is a well scheduled work. आणि प्रोजेक्ट ग्रुपमध्ये तुम्ही फक्त काम करता. असं प्रोजेक्ट ग्रुपमध्ये 4 लोक असतात आणि प्रत्येकाला वाटतं की फक्त मीच काम करतोय. बरोबर. आणि ऍट दी एंड कोणीच काम करत नसतं. आणि म्हणजे डू यू मिस द कॉलेज सबमिशन डेज? या म्हणजे फर्स्ट इयर वी हॅव एक्सपिरियन्स ऑनलाईन आणि ऑफलाईन सबमिशन. ऑनलाईन सबमिशन मध्ये काय व्हायचं की एक पर्सन PDF बनवायचा लिहून आणि त्याच्यावरचं फक्त टायटल चेंज व्हायचं आणि ती सबमिट व्हायची. आणि माय बॅड लक वॉज आय वॉज द CR आणि मला सप्लाय करायला लागायचं. सो यायची की पाठवलं, ज्या मोमेंटला मी पाठवलं त्याच्या 5 मिनिटांनंतर प्रत्येकाचं सबमिशन होऊन जायचं. आणि काय काय मुलं इतके होते की म्हणे नेम चेंजही करून दे म्हणे. वा. आणि ऑफलाईन सबमिशन मध्ये तर ठीक आहे, म्हणजे ऑफलाईन सबमिशन आर
व्हेरी युजफुल थिंग फॉर युअर शेपिंग पर्सनॅलिटी. पेजेसवर तुम्ही इतकं लिहून लिहून जे पर्सनॅलिटीमध्ये चेंज येतो तो Building patience. ट्रिमेंडस चेंज जो म्हणजे इट विल इवन प्रत्येक ज्या माणसाने असाइनमेंट लिहिलं तो खूप मोठा झालाय हो. अशातली गोष्ट आहे. म्हणून तर ते 50 पेजेस भरतात प्रत्येक वर्षी भरतात. डायरेक्ट रद्दीत Direct जाते रद्दीत जातात. तुमच्या समोर ती अशी रद्दीत जाताना पण दिसते. सो डू यू मिस दॅट? यू माइट बी. कधीतरी असं हेट होत असेल की क्या भी ये काम करके रखे हैं. एक्झॅक्टली. हे तर काहीच नाही आता ते केलेलं म्हटल्यावर हे काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रुप प्रोजेक्ट्स की सोलो प्रोजेक्ट्स? ग्रुप प्रोजेक्ट्स. कारण की यू गेट टू लर्न मोर थिंग्स. आणि सोलो प्रोजेक्ट्समध्ये बर्डन असतं. इट डिपेंड्स ऑन टाइमलाईन. सोलो प्रोजेक्ट्स विल require a long timeline, whereas group projects can be done in a shorter period of time because one is handling front end, one is handling back end, you are working on the design or someone is working on the architecture. Whereas solo project मध्ये तुम्हाला स्टार्ट पासून विचार करावा लागते की हे करायचं ते करायचं ते करायचं, and you have no second opinion, whereas you have 4 opinions which will either ruin the project or it will pass that. So group projects are better. You get to learn more थिंग्स इन अ सिम्पलर मॅनर की जे रिॲक्ट लायब्ररी मला इम्प्लिमेंट करायला सोलोमध्ये शिकावं लागलं असतं. वेअरॅज तिथे माझ्या मित्रांनी इम्प्लिमेंट केलं आहे, त्यांनी मला सांगितलं की मी असं इम्प्लिमेंट केली. सो इट बिकम्स मोर लर्निंग थिंग फॉर यू. आता रिलेटेड टू युअर वर्क, यू वर्क ॲज अन असोसिएट QA analyst. सो ॲडव्हेंट ऑफ AI हॅज टेकन इन ऑल द फील्ड्स. तर आय वुड से इम्पॉर्टन्स ऑफ AI इन टेस्टिंग का मॅन्युअल टेस्टिंग? So AI is a thing which can take the logical task, but as far as I know in automation, in QA we do 2 types of testing, manual as well as automation. So automation is already there to do simple tasks, that if the title of the project is Ahuja Sons Properties and it becomes Ahuja's and Sons property, so it will automatically get that extra S has been added. So we have automation for that. But the manual part is like you had to have a good knowledge of your domain or the product. If I am working in a medical project, then I should know. If I am working for a insurance website, then I should know that what are the types of add-ons, what is the engine cover, what is the RTI value, what are the premiums, what type of insurance we provide, what is the all other technical terms. So manual thing cannot be replaced, in my opinion. It cannot be replaced until the time that AI mimics human. Because out of that field there are, even if you feed AI with all that knowledge, it's very hard to connect the dots. Right now we can connect the dot that if this feature is here and what if it is connected to this, I change this and I turn it off or I disable it, what will happen? So those scenarios I think AI cannot mimic or AI cannot think about it. But definitely it can take up to automation where the code can be written or it can be done in a simpler way. Like right now we have to maintain it and do all these things, but I think I can replace that code side, but not fully. As I can see, like coming 5 to 8 years, it is quite difficult. But seeing the progress, the world changes in a night, so you cannot predict, and a concrete decision cannot be made about AI, where we see every day that the videos which were so like weird in last year, they have become so real that we cannot differentiate between the deep fakes and AI generated images or text. So AI is scary, but I think right now QA is in safer side. Right. Next question is, would you choose a set of people with similar mindset or a large set of people with different mindset as your a friends? Yeah. I would choose a diverse friend circle because they teach you more about life. Yeah. Who are, if I think in a specific way, let's say A way,
then if what would other 10 people do? Think in the same way, A. And the other paths like B and C, which will be emptied. So when we have different people, definitely it conflicts, but it should be in a positive way, that A is, we are thinking, try to achieve this thing before this deadline. The A will say we can do this, B will say we can do this, C will say can do this. But not in a way that C will say करना ही किसको है, करना ही क्यों है. Conflicting, we don't want conflicting, we want diverse. There is difference between conflicting and diverse. बरोबर, म्हणजे तुझ्या कोर मॉरॅलिटी मध्ये चेंज होणार वी वुडंट हां. चूज देम, बट डिफरन्स ऑफ ओपिनियन इज फाईन Yes. बिकॉज एव्हरी पर्सन इज डिफरंट आणि एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मे बी वी ऑल्सो अप्रोच इट फ्रॉम डिफरंट ॲस्पेक्ट्स वेन वी डील विथ मल्टिपल पीपल. आता आय हॅव ऑलवेज वंडर्ड, म्हणजे आय आस्क दिस क्वेश्चन टू माय सेल्फ की जर अन्वेषनी इंजिनिअरिंग केलं नसतं तर वेअर वुड ही हॅव, लाईक वेअर वुड ही बी राईट नाव. तर आम्ही तुला मॉडर्नच्या बाहेर पाहिलं नाही, त्यामुळे आम्हाला हा प्रश्न तुला विचारायला आवडेल की इफ नॉट इंजिनिअरिंग व्हॉट एल्स. If you would ask me this question 10 years back, I would say a sportsman. If you ask me the same question in 11, 12, I would say a engineer. And if you ask me now, then such a field in which I have to communicate with people, or where people are involved, or first is that. Second is ki like something which is into literature, or something which is into writing or creative field, because it's not based on my thinking, but it's based on people's opinion ki you write well, you speak well, tu karu shakto. Because even this fact was uncovered until I joined NSS. So in NSS it was there ki posters banwaye. So I started creating posters. So seniors like, yeah, this guy is doing something different. Not like four or five were us. So these 4-5 people do some good work. And then there was की पथनाट्य असतं NSS मध्ये. पथनाट्य एक आहे, म्हणजे NSS मध्ये उपक्रम होतो ज्याच्यात आपण एक ज्वलंत विषय घेतो की जसा सामाजिक तत्वांबद्दल माहिती, किंवा स्वच्छता, आरोग्याबद्दल माहिती, किंवा व्यसनमुक्ती, या विषयांवर आपण, सामाजिक विषयांवर आपण पथनाट्य करतो आणि लोकांमध्ये जनजागृती करतो. तर त्याची स्क्रिप्ट जी होती ती लिहायला मला दिली होती सिनियर्सनी. सो तेव्हा मला कळालं की मी ते पण लिहू शकतो, आणि ते चांगल्याने लिहिलं होतं, ते बसवलं गेलं होतं, आणि जे मुलं होते त्यांनी पण खूप चांगल्याने ऍक्ट केलं होतं. सो तिथून एक आलं की यू कॅन, इफ तुला वाटतंय तर तू इथेही जाऊ शकतो. फर्स्ट इयर आणि फक्त एक स्क्रिप्ट नाही, 2 वर्षांच्या स्क्रिप्ट लिहिल्या होत्या, आणि त्याच्यानंतर थोडीफार सवय होतीच की काही ना काही वेगळं करत राहायचं, किंवा आधीच्या पोएम्स वगैरे लिहायचं. तर मग त्याच्यामुळे कॉन्फिडन्स होता. आणि अजूनही वाटतं की इफ समथिंग हॅपन्स इन लाईफ तर वी कॅन ट्राय दिस. असं खूप काही काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडनं, नॉट जस्ट इन वन सेक्टर, बट स्पोर्ट्स म्हणा, म्युझिक म्हणा, रायटिंग म्हणा, काही नाही केलंस तू. आणि ॲज यू सेड लिटरेचर, तर इज देअर एनी बुक दॅट यू रिसेंटली रेड, ऑर यू हॅव रेड इट बॅक लाईक अ फ्यू इयर्स बॅक, अ फ्यू डेज बॅक, जी तुला आवडेल, विच यू वुड रेकमेंड स्टुडंट शुड रीड इट? आय विल बी ऑनेस्ट, मी स्टार्टिंगला सांगितलं की आय एम नॉट अ बुक पर्सन. सो मी द सिक्रेट एकदा होती 7th 8th मध्ये, ती थोडी वाचली, बट खूप कॉम्प्लेक्स होती, ती सोडली. त्याच्यानंतर मी हाफ रिडन बुक्स खूप आहे ज्या मी वाचल्या थोड्याफार, नंतर सोडून दिलं आहे. पण माझं मी आत्ता म्हणजे रामचरितमानस थोडं वाचतोय, कारण की त्याचा जो मार्मिक अर्थ आहे तो तुम्हाला हेल्प करतो. इट हेल्प्स इन अ व्हेरी लिडरशिप मॅनर. की जसं एक प्रसंग आहे की जेव्हा सुंदरकांड जिथनं स्टार्ट होतं की जामवंत हनुमंताला म्हणतो की द हनुमान सिंड्रम. हनुमान सिंड्रम काय आहे की जेव्हा सुंदरकांड चालू होतं तेव्हा नदीच्या सागराच्या तटावर हनुमान, जामवंत, सुग्रीवचा मुलगा आणि अंगद बसला असतो, आणि ते सर्व विचार करत असतात की आता हा समुद्र कोण लांगेल. जामवंत म्हणतो मी जर असतो
म्हणजे मी जर सुदृढ असतो आणि मी आपला म्हातार वयात नसतो तर मी जाऊन आलो असतो, पण या वयात तर नाही. अंगद म्हणतो की मी लंकेपर्यंत नाही जाऊ मी लंकेपर्यंत जाऊ तर शकतो, पण माझी जाण्यातच इतकी शक्ती चालली जाईल की मला परत यायला काही मार्ग उरणार नाही. तेव्हा हनुमान नदीकाठी बसून असतो, एका फटाक शिलेवर बसून असतो. तेव्हा जामवंतला लक्षात येतं की हनुमानात तो कॅपेबिलिटी आहे, बट यू हॅव टू रिमाइंड हिम, बिकॉज त्यांना शाप भेटला होता लहानपणी की जो तुझ्यात जी असीम शक्ती आहे, तू खूप म्हणजे नटखट होते हनुमान, आपल्याला माहिती आहे. तर मग तू जोपर्यंत ज्या दिवशी तुझं त्या शक्तींची खरंच गरज असेल त्या दिवशी तुला कोणीतरी आठवण देईल आणि त्या शक्ती आपोआप जागृत होतील. आणि मग इट इज अ लाईफ लेसन फॉर यू की एव्हरीथिंग इज विदिन यू, यू हॅव टू जस्ट फाइंड द जामवंत इन युअर सेल्फ, जो तुम्हाला सांगेल की ते तुझ्यात आहे आणि ते रूप धरून पुढे चाल. आणि जसं त्यांना सांगतात हनुमंताला की जामवंत के वचन सुहाय सुनी हनुमंत हृदय अतिभाय, म्हणजे हनुमंताला ते वचन ऐकून लक्षात आलं की मी काय आहे. त्यांनी एक विशाल रूप धारण केलं, सूर्यासमान त्यांचा तेज झाला आणि त्यांनी एका छलांगीत पूर्ण लंका पार करलं अशी छलांग घेतली ज्याच्याने तो आयलंड सुद्धा खाली गेला. तर एक छोट्या स्टोरीचा इतका मार्मिक अर्थ निघू शकतो. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणून मी ते वाचायला सुरुवात केली, नॉट फ्रॉम अ म्हणजे जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही वाचा किंवा ऐकत राहा त्या गोष्टी, तुम्हाला तिथनं लिडरशिप क्वालिटी भरपूर असतात की का बरं राममध्ये एवढं सामर्थ्य होतं की ते स्वतः एका बाणामध्ये पूर्ण समुद्र शोषून लंकेचा पथ पूर्ण क्लिअर करू शकते, पण त्यांनी का बरं रामसेतू बांधला, का बरं वानरांची साथ घेतली त्यांनी. या सर्व गोष्टी तुम्हाला व्हॅल्यूज देतात. आणि वी कम टू द सेम लाईन की मॅन इज क्रिएटेड बाय हिज कॅरेक्टर अँड कॅरेक्टर इज क्रिएटेड बाय हिज व्हॅल्यूज. सो वी हॅव टू बी अ मॉरली स्ट्रॉंग पर्सन आणि त्या व्हॅल्यूज तुम्हाला या गोष्टींमधून भेटतं. असं माझ्या म्हणून मी रिकमेंड करेल की रामचरित्र मानस वाचावी. तुम्हाला नसेल पॉसिबल होत तर म्हणजे रोज 2 चौपाई 2 दोहे ते वाचा. गीता भरपूर लोक म्हणतात की वाचावी, मी वाचली नाही अजून, बट आय वुड रिकमेंड की इट इज अ गुड बुक. मी हाफ रिटर्न केली आहे ती की म्हणजे हाफ पेज गेल्या, बट इट इज सो डीप की कळायला यू नीड अ डॉक्युमेंटरी टू अंडरस्टँड व्हॉट इज दिस. आणि बाकी बुक्स तर मी यार लिहून खूप ठेवलंय की मला ही वाचायची आहे, बट गॉड नोस की कधी स्टार्ट करेल वाचायला. बरोबर. इव्हन अडॅप्शन सुद्धा आपण बुक्सचं वाचू शकतो. म्हणजे स्वतः जसं तू म्हणलास भगवद्गीता, तर मी इंग्लिश अडॅप्शनच वाचलंय त्याचं. पण ते असं आहे की सोप्या सिम्पल वर्ड्समध्ये, जसं तू आता जी गोष्ट आम्हाला सांगितलीस तर त्या तितक्या सोप्या भाषेत की ज्यांनी मे बी लँग्वेज इज नॉट इम्पॉर्टंट, तो बोध आपल्याला मिळणं हे जास्ती महत्वाचं असतं. तर वन थिंग की तुला जी भागवद्गीतेतून खूप जास्त आवडली की दिस हिट्स व्हेरी डिफरंट, की मी काही समजेल बट हे लक्षात राहील. एक गोष्ट अशी आहे की विच विल स्टे विथ मी फॉर एव्हर, ती म्हणजे त्याच्यात एक कृष्ण कायम एक कन्सिस्टंटली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. ती म्हणजे नो मॅटर व्हॉट तुमच्याबरोबर जर चुकीचं होत असेल तर रेज व्हॉइस अगेन्स्ट इट. म्हणजे कधीही यू शुड नॉट गिव्ह अदर्स दी पॉवर की तुमच्यावर इनजस्टिस करेल एखादा, आणि मग ते लोक कोणीही असू देत. मग आपण बघितलेलं आहे की ते जे युद्ध होतं ते फॅमिलीमधलं होतं, त्याच्यामध्ये मित्र होते का तुमचे भाऊ आहेत स्वतः समोर, तर ते पण त्यांनी नाही बघितलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते तू बघू नकोस. आणि तो जो एक ॲडवाईस आहे जो त्यांनी अर्जुनाला दिलेला आहे, अजून पण तो कन्सिस्टंटली भगवद्गीतेत येतो, तो म्हणजे की इफ समथिंग इज रॉंग दॅट इज हॅपनिंग टू यू, डोंट स्टे क्वायट, रेज व्हॉइस अगेन्स्ट इट. बेटर की जास्ती लेट होण्याच्या आधीच तुम्ही त्याच्या विरुद्धात लढणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तो एक लेसन आहे जो माझ्याबरोबर कायम राहील. आणि खरंच म्हणजे त्यात जे तेच आहे प्रत्येक पेजवर एक्झॅक्टली इतके मॉरल्स आहे, बट एव्हरीथिंग. ओके, सो मुव्हिंग ऑन To the last question of our podcast. येस. आम्हाला असं विचारायचं आहे तुला की टू द इंजिनियर्स हू आर वॉचिंग दिस पॉडकास्ट, what is that one particular roadmap that the engineers can follow, budding engineers can follow, to actually figure their, I would say, post-engineering life, figure out their post-engineering? Okay, so I'll speak specific about computer science and IT engineers because I have knowledge about that. So first thing is make a resume you want to share and follow that. की resume मध्ये काय सेक्शन असतात, अचिव्हमेंट सेक्शन असतो, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सेक्शन असतो,
आणि त्याच्यानंतर अकॅडमिक सेक्शन असतो. अकॅडमिक यू हॅव टू गेन अ गुड ग्रेड्स स्पीक फॉर यू, की तुम्हाला जस्टिफाय करायची गरज नाही. प्रोजेक्ट्स असतात, सो वर्क ऑन प्रोजेक्ट्स. फर्स्ट थिंग इज अकॅडमिक्स, सेकंड इज प्रोजेक्ट, अँड देन थर्ड इज एक्सपिरियन्स. जर कुठेही असेल, रिमोट इंटर्नशिप, ऑनलाईन इंटर्नशिप, ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस, ऑन साईट, हायब्रिड, कशी पण असेल, ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी सो दॅट दिसेल की यू हॅव सम एक्सपिरियन्स. सो इंटर्नशिप, we have 3 things covered: academics, projects, internships, and then after competitions for achievement section, you have to go to hackathons, participate in lead code like lead code contest or code shift contest. You have to gain a good score or have to maintain a good streak, so that which will be reflected in your achievements. If you cover these 4 things, then most probably you will land a very decent job. After these 4 things, there is no requirement to fulfill. Like just is normally की तुम्हाला बोलता आलं पाहिजे, पुढच्यासोबत कम्युनिकेट करता पाहिजे, तुम्ही जे 4 गोष्टी केल्या ते सांगता आलं पाहिजे. भरपूर वेळा काय होतं की मुलांना कळतं बट दे आर नॉट एबल टू स्पीक. बट इफ यू कम्युनिकेट और इफ यू गो टू कॉम्पिटिशन्स, हॅकेथॉन्स, you will be surely shape yourself so that you can communicate in a good manner with the recruiter or with the HR. So these are the 4 things: academics, projects, internships, and achievements. खूप काय म्हणतात, जेन्युइन तू होतास थ्रू आउट द हे, आणि तुझी ऑनेस्टी पण खूप आवडली आम्हाला, तुझे टिप्स पण आवडले, आणि ओव्हरऑल तुझा पर्स्पेक्टिव्ह अबाउट लाईफ आणि हाऊ यू आर फोकस्ड ऑन बिकमिंग बेटर एव्हरी डे इज वॉट एव्हरीवन शुड लर्न फ्रॉम यू. आणि तुला जाणीव पण आहे की आपले पेरेंट्स आपल्यासाठी एवढं करतात, जी ह्या जनरेशनमध्ये नाही ऑनेस्टली. सो दिस वॉज अ व्हेरी ग्रेट पॉडकास्ट, आणि आम्ही खुश आहोत की आम्ही तुला चूज केला. वी थरली एन्जॉयड हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन, आणि ओव्हरऑल तू जे काय सगळे स्फिअर्स ऑफ लाईफ टच केलेस ते आम्हाला ऑनेस्टली खूप मजा आली तुझ्याशी कॉन्व्हर्सेशन करायला. तर इफ यू कुड ॲक्च्युली डिस्क्राईब आवर पॉडकास्ट इन 1 line, 1 word, or a couple of lines, जसं तुला पाहिजे तसं, तर काय सांगशील? It was amazing. Like we are talking first time, but it was. I felt never that it was first time. The conversation was really genuine, as you told, and all credit goes to my parents and NSS for shaping me. मी स्वतः तर सांगितलं, बट NSS कडून जे भेटलंय जस्ट तेच मी शेअर केलं. आणि पॉडकास्ट वॉज रिअली लाईक सेटअप, आणि या सर्व गोष्टी मी माझ्या आय वॉज एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम माय ज्युनियर्स, बट आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस मच गुड फ्रॉम माय ज्युनियर्स. सो इट वॉज डेफिनेटली ग्रेट टू बी लाईक माझी फर्स्ट टाइम कॅमेरा इम्प्रेशन आहे, माझी फर्स्ट टाइम पॉडकास्ट आहे. चुका झाल्या असतील, पीपल विल जज, पीपल विल कमेंट की हे बोलतात, हे बोलतात. पीपल विल से दे आर नॉट डुईंग बट वी आर डुईंग. सो द रिग्रेट ऑफ द पेन ऑफ रिग्रेट is much worse than this type of comments. Right. So it was very nice of me. Like मला खरंच आवडलं की आय वॉज हिअर, आणि आपल्या सर्वांमध्ये एवढं चांगलं कम्युनिकेशन. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. आणि ऑनेस्टली नॉट ओनली अस, पण सगळी जी आमची बॅक स्टेज म्हणजे बॅकला जे काम करणारी लोक आहेत त्यांनी पण खूप मेहनत घेतली सगळ्यांनी, आणि दिस वॉज ऑनेस्टली अ व्हेरी नाईस इनिशिएशन जे युनिटकडनं केलं गेलं, आणि वी थरली एन्जॉयड हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन विथ यू. सो थँक्यू फॉर जॉईनिंग अस ऑन आवर फर्स्ट एपिसोड, and thank you for sharing such great आणि valuable lessons with us. Thank you for calling me. All credits to you. Thank you. सो इथेच आपला पॉडकास्ट संपत आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा फर्स्ट पॉडकास्ट खूप आवडला असेल, तर तुम्हाला जे पण कमेंट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू. and do follow our podcast for future episodes, दृष्टिकोन. थँक्यू.